ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदैवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वत्यै नमः, श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। या सर्वांना स्मरून आणि आपल्या सर्वांची आठवण काढत आज मी पुढे जातो आहे। सिद्ध आणि नामधारक यांचा गोकर्णाविषयीची कथा सिद्धांनी सांगितलेली, नामधारकांनी ऐकलेली आपल्याला मागच्या भागात मी सांगितलेली आहे। आता ह्या स्थानाचं, गोकर्ण स्थानाचं, गोकर्ण महाबळेश्वर का म्हटलं हे तुम्हाला सांगितलं, आणि गोकर्ण का म्हटलंय हे तुम्हाला मागच्या भागात मी सांगितलेलं आहे। प्रचंड बळ लावून रावणाने ते आत्मलिंग शंकराचं वर खेचण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे लांब कानासारखी त्याची आकृती झाली, म्हणून गोकर्ण असं म्हटलेलं आहे। आणि महाबळ लावल्यानंतरही तो निघाला नाही, म्हणजे ते किती महाबळी असेल, यासाठी गोकर्ण महाबळेश्वर असं त्या तीर्थाचं नाव पडलं। समुद्रकिनारी आहे। आता नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा आम्हासी। सिद्ध नामधारक म्हणतात सिद्धाला की आता गोकर्ण महिमा कथा तर सांगितली आहे, अजून काही या गोकर्णाविषयी काही सांगता येईल का महाराज? तर सिद्ध पुढे सांगतायत, गोकर्ण महिमा मजपुससी सांगेन तुझं विस्तारशी। आता विस्ताराने गोकर्णाचा महिमा ते नामधारकाला सांगतायत। पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी मित्रसह राजा प्रियसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्म रत देखा। राजाला सर्व धर्मांचं पालन करावं लागतं। अमुक एक धर्माचा म्हणून तो राजा असत नाही, तो सर्व प्रजेचा राजा असतो। प्रजेतील सर्व धर्मांचं पालन आणि पोषण करणं हे त्या राजाचं काम असतं। राजा सकळ शास्त्रज्ञ, त्यामुळे त्याला सर्वांची व्यवस्थित अशी माहिती असते। विवेकी असे श्रुतीनं म्हण बलाढ्य शूर महाभीन विद्योद्योगी दयानिधी। तो दयानिधी असावा लागतो, अत्यंत विद्वान असावा लागतो, ही राजाची लक्षणं आहेत सगळी। तर असा हा राजा एकदा शिकारीला निघाला। विनोदे निघाला पारधीसी। पारधी म्हणजे हे करणं, शिकार करणं। महावनात प्रवेश केला आणि त्या ठिकाणी निर्मनुष्य असं अरण्य, आणि त्याला त्या ठिकाणी एक दैत्य, ज्वाळाकार असा दैत्य भेटला। राजा देखून तेयासी वर्षता झाला शरकोपेसी। राजाने अत्यंत कोपाने त्या दैत्यावर शर फेकले, आणि मग तो दैत्य मूर्छित होऊन धरणीवर पडला। त्या दैत्याचा भाऊ त्या ठिकाणी होता। अक्रंद तसे प्रबळी पाषाण हाणी कपाळी बंधुशोके करून। आपला भाऊ गेला, राक्षस असला तरी भावाचं प्रेम आहे त्याला। प्राण तजिता निशाचर बंधुसे म्हणतसे येर झरी तू माझा होय सरोधर। मी तुझा मृत्यूचा आता सूड घेईन। आणि आता सूड कसा घ्यायचा? तो कपटाने घ्यायचा ठरवतो, कारण राजाला शौर्याने पराभूत करणं काही त्याला शक्य नव्हतं। म्हणून त्यांनी मानवाचं रूप धारण केलं त्या दैत्याच्या भावाने। सौम्य वाणी बोले वाचे सेवकत्व करी राजे आते अतिनम्रत्वे बोलूनिया। ज्याला कपटाने करायचं असतं तो नेहमी तुमच्याशी गोड बोलतो, हे लक्षात ठेवा। जास्ती गोड बोलणाऱ्यांच्या जवळ फार जाऊ नका, ते केव्हा कपट करतील हे सांगता येत नाही। हा व्यवहारातला अनुभव आहे। त्यांचा काही स्वार्थ असतो तेव्हा ते गोड बोलतात, तसं ह्या दैत्याचा झाला।
त्याला नारळाच्या आत गोटात शिरायचं होतं आणि आत जाऊन त्याला आपल्या भावाचा बदला घ्यायचा होता. आता दुष्टजीवा ते विधोनी राजा आला परतुनी आपल्या नगरापरी असा. आणि एकदा पितृश्राद्ध आला असता ऋषींना त्याने वसिष्ठादिक ऋषींना आमंत्रण दिलं श्राद्धाचं. आणि स्वयंपाक करण्यासाठी हा जो सेवकाच्या वेशात असलेला कपटानी त्याला त्यांनी स्वयंपाकाचं त्या दिवशीचं आमंत्रण दिलं. स्वयंपाक तू कर. पाकस्थानी वससी जे जे मागेल भावनाशी सर्व आणून त्या द्यावे. सगळ्यांना सांगितलं की हा जो जे काही मागेल हा पाकशास्त्र निपुण आहे, याला सर्व स्वयंपाक आज करायचा आहे. आता याने पाहिलं की कपटाने आता इतका दुसरी संधी आपल्याला नाही. त्यांनी काय केलं, कापट्य भावे करवी पाक केला शाक तयवेळी ठाय घालिता ऋषेश्वराशी पहिलेच वाढले नरमांसास. नरमांस त्या पाकामध्ये त्यांनी घातलं स्वयंपाक. आणि हे पाहिलं वसिष्ठाने की आपल्या समोर काय आलेलं आहे, नरमांस. माझ्यासारख्या ऋषीला हा नरमांस खायला घालतो राजा. त्यामुळे तो असा चिडून गेला. राजा कोपला तत्काळी. आणि हा कोपल्यानंतर राजाही संतापला की मी स्वतःहून काही केलेलं नाही आहे, कुणी केलं मला माहिती नाही, मी काही नरमांस वाढण्याची आज्ञा नाही केलेली. वसिष्ठांनी त्यांना सांगितलं की तू तर ब्रह्मराक्षस होशी, माझ्यासारख्या ऋषीला तू नरमांस खायला घातलाय. त्यामुळे राजा पण कोपला. अपराध नसता प्रबळी का वाया मज का शापिले. माझा अपराध नाही आहे. वृथा मग ते शाप दिला आपण शापीन म्हणून तोही म्हणे मीही तुला शाप देईन. त्यावेळी राजांची ही ताकद होती की त्यांनी म्हटलेली वाचासिद्धी त्यांना असे ते म्हणतील ते शब्द त्यावेळी खरे होत असत. ती म्हणत आणि तो म्हणे की वसिष्ठा मीही तुला शाप देईन, माझा दोष नसताना तू मला शाप दिलेला आहेस. आणि तोही ब्रह्मराक्षस होण्याचा. तेव्हा राजपत्नीमध्ये पडली. स्त्रिया बिचाऱ्या सगळं आपल्या नवऱ्याला सांभाळून घेत असतात. नाही कितीही चुकला, पारंपरिक त्या काळापासून आजपर्यंत हे चालत आलेलं आहे. वरजी आपले पती. तिथे म्हणते असं काही करू नका तुम्ही. पतीसी म्हणे ते नारी गुरुशी शापता दोषभारी वंदुनी त्याचे चरणधरी तेणे भवसागरता. अरे असं नका करू, आपल्या गुरुला शाप देता तुम्ही. गुरुला जो शाप देतो तो तर रवरव नरकात पडेल. दोष फार प्रचंड मोठा दोष आहे हा गुरुला शाप देणं. गुरुविषयी वाईट चिंतन, गुरुविषयी वाईट विचार मनात आणणं, हे सगळं अतिशय वाईट आहे. या कथातून एक ते काय काय कसं सुचवतात पहा. शेवटी राजाला पटलं ते. आणि ते जे काही त्यांनी शापासाठी म्हणून हातात पाणी घेतलं होतं संकल्पासाठी, ते आपल्याच पायावर टाकलं. शाप देता कल्मश पाणी पडले राजाचे चरणी कल्मशपाद नाव म्हणून ब्रह्मराक्षस झाला. तो ब्रह्मराक्षसाच्या विचार केला. आता पत्नीने वसिष्ठाला विचारणा केली की हे काय, काहीतरी ह्याला तुम्ही शाप द्या, ही याची चूक नाही आहे. तेव्हा वसिष्ठांनी शांत होऊन सांगितलं ठीक आहे, 12 वर्षांनी तो पुन्हा या राजपदाला येईल. 12 वर्ष त्याला हे भोगावं लागेल. आणि असा उशाप देऊन वसिष्ठ आपल्या गंतव्यावर गेले. आता हा निर्मनुष्य ब्रह्मराक्षस राजा प्रियसी होऊन गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात. आता या ठिकाणी तो ब्रह्मराक्षसाच्या योनीतलं जे काही असेल कर्तव्य काम त्याप्रमाणे तो वागायला लागला. आणि पशुमनुष्य आदी करूनही तो भक्षत असे. कारण ब्रह्मराक्षसाचं ते काम त्याचं तेच भक्ष्य आहे. एकदा एक दाम्पत्य तिथून जात होतं आणि ब्राह्मण जाता मार्गीक्रमण देखला राक्षस भयासूर व्याघ्रदेसा पशुशी घेऊन गेला भक्षाव्यासी विप्रस्त्री सम. त्या ब्राह्मणाला त्या ब्रह्मराक्षसाने धरला आणि आपल्याला भक्षण म्हणून तो घेऊन गेला.
बिचारी त्याची बायको ब्राह्मणी जाऊन लागे राक्षसचरणी, मला असं नका करू, आहे व पणी मला जाऊ द्या, मला विधवा नका करू. प्राणेश्वरा ते सोडी पितया, त्याला ती पित्या म्हणाली. न बक्षिगा माझा पती, माझी तयावरी अतिप्रीती. परंतु राक्षस काही बदला नाही, तो जो ब्रह्मराक्षस होता. जन्मवृथाची दगडापरी, पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचे. माझ्या पतीचे प्राण राख. परंतु तसं काही झालं नाही. आणि मग ही विप्रस्त्री ठीक आहे म्हणाली, तू तर काय माझं ऐकत नाहीस, तू माझ्या पतीला तर आता भक्षलच आहेस, तेव्हा मी तुला शाप देते. ऐक राक्षसा, म्हणे राक्षसा ऐक कानी, शाप माझा निर्धारे, तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. तिलाही हे सगळं त्या काळात हे सर्व समजत असे लोकांना. सामान्य लोक हे अतिशय पुण्यवान असत. पुढे मागुती राजा होसी, 12 वर्षे, 12 वर्षानंतर तू पुन्हा राजा होणार आहेस असा उशाप तुला मिळालेला आहे. परंतु एक लक्षात ठेव, माझ्या पतीचा तू वियोग केलेला आहेस, तसा तू जेव्हा राजा होशील आणि पत्नीशी जेव्हा तू एकरूप व्हायला जाशील तेव्हा तू मरशील. आणि मग तिने पतीच्या अस्थी घेतल्या आणि काष्टे घालून या प्रबळी तिने अग्निप्रवेश केला. आता पुनरपी राजा होऊन जेव्हा हा ब्रह्मराक्षस योनीतले त्याचे भोग संपल्यानंतर तो पुन्हा राजा झाला. आणि मग त्याला त्या विप्रस्त्रियेचं शापवचन माहिती होतं. त्यांनी सांगितलं की मी तुझ्याशी ज्या क्षणी संग करीन त्या क्षणीच मला मृत्यू येईल. भीती मनात असतेच. परंतु राणी म्हणाले, आपल्याला तर काही संतान नाही आहे, इतके 12 वर्ष तुम्ही ब्रह्मराक्षसाचे कष्ट भोगले. तिला विचारीला अतिशय वाईट वाटलं. मंत्रिवृद्ध पुरतासी बोलविले परियसी, ब्रह्महत्या घडली आम्हासी, विमोचन होय कवणे परी. तेव्हा मंत्र्यांनी सल्ला दिला, तयासी म्हणती ऐका मात, तीर्थे आचरावी समस्त. पुन्हा निरनिळ्या तीर्थांमध्ये जा, तीर्थक्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहा, तर तुमच्या पापाचं काही ना काही परिमार्जन होऊ शकेल. ऐसी नाना तीर्थे करीत परी ब्रह्महत्या सेवेची, तर अघोर रूपी असे दिसत कवणे परी न जायचे. आता अशा राजाला अत्यंत कष्ट घ्यावे लागले या तीर्थ ठिकाणी निर्वाण होऊन मना भीतरी, हिंडला पातला मिथिलापुरी, चिंताग्रस्त होऊन या नगराबाह्य प्रदेशी, श्रमोनी राजा परियसी, चिंता करी मानसी वृक्षछाय बैसला. तेव्हा त्या ठिकाणी गौतम ऋषी आले. राजाने गौतमाला पाहिलं आणि मग राजा गौतमाच्या चरणावर लोळायला लागला की बाबा, मला असा शाप मिळालेला आहे, काहीतरी तू यातून मार्ग काढा. का कसा पूर्ण सगळी कथा त्याने सांगितली की काय झालं, ब्रह्महत्या माझ्या हातून कशी घडली, दर्शन झाले, आज तुमचं दर्शन झाल्यामुळं माझे कष्ट काही निवारण होतील अशी मला थोडी आशा उत्पन्न झालेली आहे. आता तीर्थस्थानी जा, तर त्या ठिकाणी गोकर्णाचा हे दिलं वशिष्ठ की तुम्ही गोकर्णाला जा आणि ह्या गोकर्णाशी ब्रह्महत्यादी पापनाशी, तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव. त्या ठिकाणी मृत्युंजयी असा सदाशिव आहे. जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वरधुनी मंदिर, निश्चयवास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियस. या गोकर्ण क्षेत्री कैलासा इतकंच महत्त्व असलेला कर्पूर गौर असा शंकर राहतो स्वतः, त्याचा आत्मलिंग त्या ठिकाणी आहे. तर गोकर्णाचं दर्शन घे. सूर्योदय तमहरणे तैसे गोकर्ण. सूर्योदय झाल्यानंतर जसा अंधाराचा नाश होतो तसा गोकर्ण दर्शनाने तुझ्या पापांचा नाश होईल. आणि मग त्या ठिकाणी भक्तिपूर्वक जप आणि व्रत करून तू राहा. याप्रमाणे पुण्यक्षेत्री वास करती ब्रह्मा विष्णू इंद्रासही सगळेच त्या ठिकाणी या पुण्यक्षेत्री हे सर्वजण आहेत. ब्रह्मा विष्णू महेश विश्वदेव मरुद्गण चंद्र सूर्य हे सगळे त्या ठिकाणी प्रीतिपूर्वक शंकराच्या सहवासासाठी म्हणून राहत आहेत. हे सगळेजण या महाबळेश्वराची पूजा करतात. चित्ररथ आहे, विश्वावसू आहे, चित्रसेन गंधर्व हे सगळेजण त्या ठिकाणी आहेत. आचार करती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिलंय गोकर्ण
क्षेत्रात आहे. असे सर्वजण त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये राहून ते क्षेत्र आणखीन पुण्यवान असं करीत आहेत. तेव्हा तू जी काय इच्छा करशील ती या क्षेत्रात राहून तुझी पूर्ण होईल. ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्त्य वीर्य विनायका, आपले नामी लिंग देखा प्रतिष्ठापना, प्रतिष्ठा केली त्यावेळी. धर्मक्षेत्र पाळादी दुर्गादेवी शक्तिवृंदी, लिंग स्थापले आपले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात. गोकर्ण क्षेत्र असे महागहन लिंगतीर्थे असंख्य लिंगतीर्थ आहेत त्या ठिकाणी. तर पदोपदी हे पसरलेले आहेत. तेव्हा तू त्या ठिकाणी जाऊन राहा आणि आनंदाने तुझा काळ व्यतीत कर. तुझ्या सर्व पापांचं हरण होईल. तर त्या ठिकाणी शिवपूजा, व्रतहवन, जप, ब्राह्मण संतर्पण आणि अनंत पुण्य. गौतम म्हणे रायासी व्यतिपादाती पर्वणीसी, सूर्यसंक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्यागण्य. केव्हा केव्हा कसं कसं पुण्य मिळतं त्या ठिकाणी त्याचं वर्णन या गौतमानी त्या राजाला केलं. म्हणे गौतम त्यावेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते जनमात्र यात्रा रूपे करून या. तर त्यांनी काय पाहिलं त्याचं काय हे आहे निरीक्षण. तो म्हणतो की एका चांडाळीला आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. ती वृद्ध होती, अंध होती, महारोगी अशी होती, शुष्कमुखी, निराहारी, कुष्ठ सर्व. ते सगळं तिच्या अंगावर कुष्ठ पसरलेलं होतं. अंगात सगळे किडे पडलेले होते, पू सुटलेला होता, दुर्गंधी सुटलेली होती. बिभत्स रथाचं सगळं वर्णन आहे. कुक्षिरोगी गंडमाळ, कफे दाटला असे गळा. किती वर्णन वाईट वाईट करावं तितकं या ठिकाणी मुद्दाम केलेलं आहे. दंतहीन, अतिविभळा, वस्त्र नाही परिधाना, चंद्र सूर्य किरण पडता, प्राण जाय कंठागता. अशी तिची स्थिती होती. आता ही स्थिती का आली बरं? खरं म्हणजे ती अतिशय दिव्य अशी दिव्यकांती असणारी चंद्रासारखी छान अशी सुंदर अशी ती स्त्री होती मुळात. परंतु तिच्या हातून व्यभिचार घडला आणि ह्या व्यभिचार घडल्यानंतर मग तिला काही राहिलं नाही, निर्लज्ज झाली. शिया चांडाळी पापिणीसी कैसे. त्या लोकांना हे झालं की त्या ठिकाणी ती शेवटी गेली आणि गेल्यानंतर तिला न्यायला विमान आलं, परमेश्वराचं विमान. ऐशिया चांदाळी पापिणीसी कैसी योग्य विमानीसी, नेवनिया श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. अरे तुम्ही एका कुत्र्याला सिंहासनावर बसवता, हिचं पाप प्रचंड अशी पापिणं, हिच्या इतकी पापी स्त्री कोणी नाही, तरीही तिला तुम्ही स्वर्गात न्यायला आले, हे कसं काय आहे असं शिवदूताने यांनी विचारलं. कधी हिने शिवपूजन केलं नाही, कधी पंचाक्षरी शिव ओम नमः शिवाय हा जप कधी तिने केला नाही, शिवस्मरण कधी केलं नाही, कधी तिने उपोषण केलं नाही, कधी पुण्यदान केलं नाही. अत्यंत पापी अशी ही स्त्री असून ही गेल्यानंतर तुम्ही तिला न्यायला कसे काय? तर अत्यंत असे चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर, चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हास विस्तार. तिचा पूर्वायुष्य मग ते सांगायला लागलं. पूर्वी हिचे जन्मस्थान ब्राह्मणकन्या, ही ब्राह्मणकन्या होती सौदामिनी नावाची. सोमबिंबासारखे मुख होते, अतिसुंदर रूप होते. उपर झाली पितृग्रहासी न मिळे वरतीयसी, चिंता करीती माता पिता न मिळे वर सुंदर तिसी. उन्मत्त झाली 10 वर्षी, मिळून एका द्विजासी गृहोद्यासी लग्न केले. उन्मत्त झाली, तिला काम आवरेल म्हणून एका ब्राह्मणाशी तिने गुह्यसूत्रात सांगितल्याप्रमाणे विवाह केला. विवाह झाल्यावरही होती पतीचे घरी, क्वचित काळ येणे परी होती नारी परी असा. आता पुढे पती मरण पावला, पंचत्व पावला. ऐकून तिचे माता पिता कन्येला त्यांनी घरी आणलं तिची पती गेल्यानंतर.
पतीचे दुःखे दुःखिता खेद करीते नारी, अतिसुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवशी चंचळ होय मानसी. तिच्या मनामध्ये चंचलता आली, काम विवल झाली आणि परपुरुषा ते देखून या गुप्तरूपे क्वचित काळी जारकर्म करीते बाळी. परंतु ते प्रकट झालं. पातक कधीही राहत नाही, केव्हा ना केव्हा ते प्रकट होतच. आणि विधवा असून सुद्धा तिने हे पातक केल्यामुळं सगळ्यांनी तिला वाळीत टाकलं. ती माता पिता बंधू सर्वांनीही तिला वाळीत टाकलं. आणि मग तर काय तिला धरबंधच नाही राहिला. निश्चंक झाली मग ती व्यभिचारासी. प्रकटरूप हरनिशी रमो लागली नगरात तिये होत नगरी एक वाणी. रूपे होता अतिलावण्य त्या वाण्याकडे जाऊन ती राहिली. अशा स्त्रीला 42 कुळांचा कुळवैरीण असं समजलं जातं. मग तिला पुत्र झाला आणि पुत्र तिचा अत्यंत नेहमी मांसाहार करीत असे, मद्यपान करीत असे. वर्तता एके दिवशी उन्मत्त होनी परियसी छेदिले वासरू आहार असे. आहार तिला मांसाहार करीत असे तर बकऱ्याऐवजी तिने वासरू कापलं. इतकी ती उन्मत्त आणि पिऊन धुंद असे. छेदोनी वत्स परियसी पाक केला विनियसी. शिर ठेविले शंके असे दुसरे दिवशी भक्षावे. ते लक्षात सुद्धा आलं नाही की आपण वासराला मारलेला आहे, गाईच्या पिल्लाला. दुसऱ्या दिवशी धेनू जेव्हा ती गाईला दूध काढायला गेली, वत्सलागे असे मेष भ्रमित तर त्या ठिकाणी तिला तो बकरा दिसला. मग तिच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली आहे काल. घरी पाहत असे शिरास स्पष्ट दिसे वासरू. अनुतप्त होऊन त्यावेळी मग मात्र तिला अत्यंत पश्चात्ताप झाला. शिव शिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानाने ऐसे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मनी तया वत्स शिरासी. निक्षेप केला भूमीसी पतिकोपेल म्हणून या अस्थिचर्म निक्षेपले. जाऊन सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले ऐका. भक्षिले म्हणे रडे देखा पती पुढे येडेपरी. ऐसे कितीक दिवसावरी नंदत होती शूद्रा घरी. पंचत्व पाविले ते नारी नेली दूती यमपुरा. घातिले तेसी नरकात भोगभोगी अतिदुःखित. पुनरपी जन्मा चांडाळी जातो उबचली नारी देखा. एकदा माणूस व्हायला लागला, अधपतित झाला की तो अधिकाधिक आणखीन अधपतित होतो. म्हणून अधपतित होण्याचं टाळावं. योग्य वेळी आपला विवेक वापरला पाहिजे. मग मात्र तिला सर्वांगाची कुष्ठ झाली, पंचत्व पावली. पिताजननी दरिद्री झाली, निराश्चर्य. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित. त्याची ती तेशी. त्यामुळे स्वतः सगळ्या स्वजनांनी तिचा त्याग केला आणि मग ती भिक्षा मागून आपलं उदरभरण करू लागली. आणि असं करत 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 अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म. इतकं पूर्वकर्म गहन आणि वाईट असल्यामुळे वृद्ध झाली, भिक्षा मागे. मार्गी पडोनी हरनिशी कधी न भरे उदरतीसी. दुःखे विलापे अपार. मग दुःख करून उपयोग काय? आधीच विचार करायला पाहिजे. पाय घसरण्याआधी विचार करणं आवश्यक आहे. आणि मग ती शिवरात्रीच्या यात्रेला महाकर्ण गोकर्णासी आली. आणि त्या ठिकाणी महाबळेश्वराचं दर्शन तिने घेतलं. येती यात्रेसी विनोद. अनेक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वजण त्या ठिकाणी यात्रेला येत असत. या गोकर्णा येणेपरी गोकर्णासी चांदाळी पातली सायासी. मग करावलंबे महाजनासी भिक्षा मागे करुणावचन. लोकजाती मार्गात शयनकरे आक्रंदत कर ओढोनी मागत महाजन. लोकसिद्ध सगळ्यांना हात जोडू भिक्षा मागत असे. नेणे कधीच वस्त्रप्रावरण धुळीत लोळे आपण. इतकी तिची दशा विचित्र झाली. क्षुधाक्रांत होतसे मरण. धर्म करा सकाळासी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त. वस्त्रावीण बाधे शीत अक्षणाही क्षुधाक्रांत. धर्म करा सकाळी. हो मला कसं तरी माझा 2 पोटाची खळगी भरण्यात तरी काहीतरी मला द्या. मला माहिती आहे की अनेक जन्मांची पातकं करून या स्थितीला आलेली आहे, पण काय करू, पोट आहे. असं म्हणता म्हणता शेवटी तिला कोणी काही अन्न दिलं नाही. उपवास झाला.
आणि हाती होती बिल्वमंजरी, ती कोणीतरी चेष्टा म्हणून तिच्या हातामध्ये दिली. बिल्वपत्र तिने पाहिलं वास घेऊन, ही काही भक्षण वस्तू नाही म्हणून कोपोनी टाकी ते अवसरी तिने ते रागात येऊन ते टाकून दिलं. परंतु काय झालं, ते नेमकं त्या लिंगावर पडलं महाबळेश्वराच्या. राष्ट्रीयता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा, कोणी न घाली ती भिक्षा तिसी, उपवास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी. शेवटी तुमचं कसाही असो, तुमच्या हातून तिच्या हातून ती पूजा घडलेली होती आणि ती शिवाला प्राप्त झाली. शिव अतिशय साधा भोळा साम, तीही पूजा त्याला पोचली. आणि मग त्या दिवशी चांडाळी उपवास घडला आणि भिक्षा मागा पहिलीच कुष्ठरोषी असे, अशक्त झाली उपवासे, चक्षुहीन मार्ग न दिसे, जात असे मंद मंद. आणि शेवटी अशी चांडाळी कष्टत वृक्षच्छाये समत, त्याजीव पाहे प्राणतरित, म्हणून आलो धावून या. पुण्य घडले, तिच्या पुण्य घडले. त्या कसं का असताना उपवास केला तिने आणि कर्मधर्म संयोगाने बिल्वपत्र तिच्या हातून त्या दिवशी या महाबळेश्वराच्या लिंगावर पडलं. महान पूजा झाली तिच्या हातून. आणि मग ऐसे म्हणते शिवदूत, तियेवरी शिंपोनिया अमृत स्त्राव केला तिच्यावर, दिव्य देह तिला मिळाला आणि ती शिवलोकाला गेली. असं हे गोकर्ण स्थान आहे, असं गौतमाने अतिशय विस्ताराने ही कथा सांगितली. तेव्हा हे ब्राह्मणा, तू तुझं पापाचं क्षालन, इतक्या वाईट पापांचं क्षालन होऊ शकतं तर तुझी पापं त्यासमोर काहीच नाहीत. यह सौख्य परत्र उत्तमगती, संशय मनात धरू नकोस. परसोनी गौतमाचे वचन, राजा मनी दृढ संतोषन पावला, त्वरित क्षेत्र गोकर्ण, पापा वेगळा झाला. गोकर्ण क्षेत्रात झाल्यानंतर ऐसे पुण्यवचन स्थान म्हणूनही राहिले, म्हणून या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ राहिले. अशा लोकांच्या राहण्यामुळेच ही स्थानं पुण्यवान होत असतात. त्यांचे काही ना काही अंश त्या ठिकाणी राहिलेले असतात. म्हणून अशा तीर्थस्थानी जावं. आता गुरुचरित्र हा काही नुसता कोरडा वेदांत सांगत नाही, निष्क्रिय भक्तिमार्ग कधी शिकवत नाही, अथवा मनुष्य जीवाला तुच्छ लेखोनी कोणत्याही आभासमय ध्येयाच्या मागे लागत नाही. ज्ञानपूर्वक भक्तियुक्त असं स्वकर्माचरण ते शिकवतं. वेद प्रतिपादित मार्गाप्रमाणे ऐहिक जीवनाचा यथाशास्त्र उपभोग घेऊन मुक्ती मिळवली पाहिजे असं त्याचं धोरण आहे. या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया, मग पावे धर्मकार्या, तरीच तरे भवार्ण. इच्छा मनात ठेवून मुक्ती मिळत नाही, इच्छा मनात ठेवून धर्मकार्य होऊ शकत नाही. आपल्या इंद्रियांना तुष्ट व्हावं लागतं, त्यांचं ताडण कधी करू नये. मी हे अनेक व्याख्यानामधून सांगितलेलं आहे की ताडण करू नका. भक्ती आता तरीच तरे भावार्णव अशी त्याची सामान्य लोकांना शिकवण आहे. भुक्ती आणि मुक्ती हे सौख्य परगती असे त्याचं दुहेरी धोरण आहे. आणि हीच या ग्रंथाची अपूर्वता आहे. थोडं का असेना कर्म करा, चांगलं कर्म कळत नकळत घडलं तरी चालेल, परंतु चांगलं कर्म आपण केलं पाहिजे. हा धडा या ठिकाणी घेतलात तर तुमचं कल्याण होईल. अशा तीर्थस्थानी जावं, शिवाचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे अशा ठिकाणी जावं. आणि आता सरस्वतींनी ज्या काही या सगळ्या कथा निवडलेल्या आहेत, वेगवेगळ्या पौराणिक आख्यानं निवडलेली आहेत, त्यांच्या अनुषंगाने याच्यातलं मुख्य काय आहे, मुख्य भाव कारण हे त्या सर्व मतांचं सार आहे. आणि तुकोबांनी पुढे जाऊन भावतोची देव ये अर्थी संदेह धरू नका असं सांगितलं. परंतु ब्राह्मणांच्या बाबत भाव असून नुसतं चालत नाही, ब्राह्मणानं कर्मठपणे आचार केला पाहिजे असा गुरुचरित्रकारांचा पूर्ण कटाक्ष आहे. सगळ्यात जास्त कठीण जे काही सांगितलं असेल आचार विचार ते ब्राह्मणांना सांगितलेले आहेत. परंतु आजकालच्या काळामध्ये हे पाळलं जात नाही. स्वतः क्लेम करणारे अनेक माणसं स्वतःच्या जीवनात ते पाळत नाही. तेव्हा गुरुचरित्राचा जर कास धरायची असेल तर मधला मार्ग स्वीकारावा. अति काही करू नये आणि करू नये असंही करू नये. तर या ठिकाणी आपण हा अध्याय
संपणार आहोत. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः.